मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। देशातल्या महत्त्वपूर्ण राज्याच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो आज लागतोय। बिहार निवडणुकीचा निकाल लागतोय। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत आहेत। नवनाथजी, पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल का? काय नेमकी या निवडणुकीतली स्थिती होती? कशा पद्धतीने हा संपूर्ण प्रचार झाला होता? काय तुम्हाला काय वाटतं, कसा कल असेल? खरं तर बिहारमधली ही निवडणूक जंगलराज विरुद्ध मंगलराज, घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीची लढाई होती। आता जंगलराज गेल्या 10-15 वर्षामध्ये संपलेला आहे आणि मंगलराज सुरू झालेला आहे। पुन्हा एकदा बिहारची जनता मंगलराजच्या बाजूने कौल देईल यामध्ये अजिबात कुणालाही शंका नाही। ज्या पद्धतीनं घराणेशाही करण्यात आली होती त्यालाही उत्तर देऊन लोकशाही मार्गाने आज दुपारपर्यंत सरकारला स्पष्टपणे बहुमत मिळेल असा कौल बिहारची जनता निश्चितपणे देईल। ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षापासून नितीश कुमार जी असतील यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास होतोय, डबल इंजिनचं सरकार, एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व, दुसऱ्या बाजूला नितीश कुमार, असं एक चांगलं कॉम्बिनेशन आणि डबल इंजिनचं सरकार आज बिहारमध्ये निश्चितपणे होईल। आणि मखाना तिथला प्रसिद्ध आहे आणि या मखानाची आतिषबाजी देखील या निमित्ताने झाल्याशिवाय राहणार नाही। एका बाजूला राहुल गांधी यांनी नको ते मुद्दे उपस्थित केले होते, मतचोरी झाली अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेला तोही मुद्दा त्यांच्याकडे नाही, कारण SIR करण्यात आलं होतं ज्याच्यामधून बरीच नावं जी बोगस आहेत ती वगळण्याचं काम देखील निवडणूक आयोगाने केलं होतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर यावेळेला मंगलराज बिहारमध्ये येणार हे मात्र निश्चित आहे। नितीश कुमार असतील किंवा तेजस्वी यादव, दोन प्रमुख चेहरे जे आहेत ते मुख्यमंत्री पदाचे मानले जात होते। काय वाटतं, कुणाच्या पारड्यात जास्त हे संपूर्ण मताचं गणित जे आहे ते जुळेल? रालोआ अर्थात NDAचं सरकार बनणार आहे आणि नितीश कुमारजी भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार निश्चितपणे येईल। जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये तो कौल देखील आलेला आहे आणि आता जवळ 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। दुपारी 12 वाजेपर्यंत कुणाचे 12 वाजलेले असतील हे देखील स्पष्ट होईल आणि राहुल गांधी, तेजस्वी यादव यांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीनं बिहारमध्ये जंगलराज माजवण्याचं काम केलं होतं त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी बिहारची जनता मैदानात आली होती। कधी नाही तेवढं अभूतपूर्व असं मतदान देखील झालं। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण होती तशाच पद्धतीनं लाडकी बहीण योजना तिथे देखील आणली होती। मोठ्या प्रमाणात यावेळेला विनायकजी महिलांचं देखील मतदान मोठ्या प्रमाणात झालंय। मोठ्या प्रमाणात महिला मतदान करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या। आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये देखील महिलांनी मोठ्या प्रमाणात देवाभाऊंना आशीर्वाद दिले। अगदी त्याच पद्धतीनं बिहारमध्ये नितीश कुमारजी आणि मोदीजी यांना देखील जनता आशीर्वाद देईल। महिलांचं मतदान जे आहे ते प्रामुख्याने भाजप याकडे लक्ष देतं। मध्य प्रदेशमध्ये झालं, त्यानंतर महाराष्ट्रात झालं, त्यानंतर बिहारच्या निवडणुकीमध्ये तीच योजना जी आहे ती लागू करण्यात आली होती। सफल होईल वाटतं? निश्चितपणे सफल होईल। लक्ष्मी ही कमळावर बसूनच येते आणि बिहारमध्ये कमळ खिलणार आहे, बिहारमध्ये लक्ष्मी येणार आहे आणि सगळ्या माता भगिनीचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, नितीश कुमारजी यांना मिळतील आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या आपण 10 वर्षामध्ये बघतो की बिहारचा विकास करण्याचं काम निश्चितपणे NDAच्या सरकारने केलं। नितीश कुमार सारखा एक चांगला चेहरा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे तर राहुल गांधी आहेत जे घराणेशाहीचे द्योतक आहेत। दुसऱ्या बाजूला तेजप्रताप आहेत। जंगलराज, या जंगलराजमुळे अनेक बिहारी लोकांना मायग्रेट होऊन इतर राज्यामध्ये जावं लागतंय। अशा लोकांना त्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारं सरकार आहे। आमच्या माता भगिनींना आधार मिळाला पाहिजे, स्वाभिमान मिळाला पाहिजे यासाठी काम करणारं सरकार आहे आणि तिथे मखानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, त्याला चालना दिल्याचं काम देखील NDAच्या सरकारने केलंय। या सगळ्याचा परिपाक म्हणून आज दुपारी 12 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात जल्लोष बघायला मिळेल। अनेक जातीय मुद्दे किंवा जातीय समीकरणं विरोधकांकडून सुद्धा जोडण्याचा प्रयत्न झाला होता, त्याला कसं काही उत्तर या निवडणुकीत मिळेल का? यावेळेला जातीवर निवडणूक झाली नाही तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली। ज्या पद्धतीनं जंगलराज होतं, जंगलराजच्या विरोधात हाणून पाडून मंगलराज आणलं पाहिजे यासाठी बिहारच्या जनतेनं मतदान केलेलं आहे। बिहारच्या अनेक भागामध्ये जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न लालू प्रसाद यादव यांच्या टीमकडनं, राहुल गांधी यांच्याकडनं करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बिहारच्या जनतेनं त्यांना स्पष्टपणे नकार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीचा कौल आज आपल्याला मिळेल तुम्हाला निश्चितपणे दिसेल की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सक्षम नेतृत्व, नितीश कुमारजी ज्या पद्धतीनं स्थानिक पातळीवर कोऑर्डिनेशन, आमचे विनोदजी तावडे देखील या ठिकाणी प्रभारी होते, त्यांनी अतिशय बारकाईनं त्या सगळ्याचं निरीक्षण केलेलं आहे।
व्यूहरचना भारतीय जनता पार्टी आणि NDAची अतिशय मजबूत होती. अगदी शीट शेअरिंग करण्यापासून म्हणजे जागा वाटप कशा पद्धतीनं झालं पाहिजे त्यामध्ये कुठेही गोंधळ झाला नाही. त्या तुलनेमध्ये आपण बघता की इंडिया अलायन्सची भेंडी करपली होती जागा वाटपामध्ये. एवढे मोठ्या प्रमाणात भांडणं, मोठ्या प्रमाणात दगाबाजी हे सगळे प्रयत्न याच्यामध्ये इंडिया अलायन्समध्ये झाले होते. त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि JDUने अतिशय नीटनेटकं जागा वाटप केलं, लोकांचे आशीर्वाद घेतले, लोकांमध्ये आम्ही गेलो, सातत्यानं आम्ही जनतेमध्ये असतो, जनतेची सेवा करतो आणि सेवा करणाऱ्यांना पुन्हा एकदा बिहारची जनता संधी देईल. एक शेवटचा प्रश्न, मुद्दा असा येतो की मुख्यमंत्री कोण बनणार जर संपूर्ण गणितं जुळली. असं बोललं जात होतं की नितीश कुमारांना बाजूला ठेवून भाजपा आपला तिकडे मुख्यमंत्री बसवू शकतो, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात झालं. याला कसं होतं? नाही, अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीची एक समिती असते, केंद्रीय निवडणूक आयोगाची, केंद्रीय निवडणूक समिती. त्या समितीची पार्लमेंटरी बोर्डची बैठक होईल. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा निर्णय निश्चितपणे होईल आणि एकमेकांना धोका देण्याचा प्रयत्न करणार नाही. तो कधी भारतीय जनता पार्टी करत नाही. नितीश कुमारजी आमच्यासोबतच आहेत आणि योग्य तो निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल. धन्यवाद. साहजिकच आहे, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत होते. त्यांनी सुद्धा बिहारमधल्या निकालाच्या कलाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे आणि विश्वास व्यक्त केला आहे की भाजप किंवा NDAचं सरकार जे आहे ते बिहारमध्ये बसेल असा विश्वास ते व्यक्त करतायत. कॅमेरामॅन सिद्धेश सोबत विनायक डावरुम, TUNIN मराठी, मुंबई. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.